पाहतोय यावेळेस मात्र ऑल मिरकवडा संघाच्या माध्यमातून अरबाज होडेकर तसेच फैजान रूप बिट्टू आपण पाहतोय ज्यांनी मागच्या सामन्यात शानदार खेळ केला होता. तर गोलंदाजी मार्क होती पण पाहतोय तो गोलंदाज असेल अदनान नाकवा. बाहुबली असा खेळाडू म्हणून ओळखला जातो ऑल केरला संघाचा हुकुमचा एक्का. पंच पॅनल विनंती असेल आपण सामना चालू करून घ्या. सेमीफायनलची ही अखेरची लढत असेल, माफ करा क्वार्टर फायनलची अखेरची लढत. 3 संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतलाय. नेवरे संघ, बसनी संघ, त्यानंतर वक्रतुंड ज्यावेळेस मात्र बंदरोड संघ या संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतलाय. पाहूया कोणता संघ चौथा संघ दाखल होईल. अदनान नाकवा यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिला घेऊन असेल पंचांच्या उजव्या बाजूने. समोर आपण पाहतोय एक धुवाधार फलंदाज 20 फुटक फलंदाज अरबाज होडेकर असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र विकेट कीपर थोडीशी गंमत करताना दिसला. किंमत मात्र मोजावी लागेल. एक मोठा मोहरा एक मोठा मासा जाळा फाटून मात्र निष्ठून जातोय तो म्हणजे अरबाज असेल. झेलची संधी उगली गेली. सुरेख चेंडू हाताळला गेला होता अदनान नाकवाच्या माध्यमातून. अदनानचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र अरबाज सज्ज असेल. जिगरबाज असा खेळाडू यावेळेस मात्र जादू दाखवली आहे. बिग हिटचा फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क सीमा पार षटकार. सुरेख असा फटका अरबाजच्या बॅट मधून. धावसंख्या पाहतोय आपण ती म्हणजे 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल. अदनानचा पुढील चेंडू सज्ज असेल. यावेळेस मात्र अरबाज होडेकर यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. पंचांचा मात्र इशारा येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात धाव असेल. यावेळेस मात्र मिरकवडा संघाला धावसंख्या होते 8 धावा. अदनानचा पुढील चेंडू पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा. फलंदाज सेट नसताना चेंडू हाताळला गेला. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अदनान विरुद्ध आपण लढत पाहतोय अरबाज होडेकर. यावेळेस मात्र इशारा येतोय वाईट चेंडूचा. खराब चेंडू हाताळला गेला अदनानच्या माध्यमातून. स्ट्रायकर गोलंदाज ओळखला जातो. धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा. अदनानचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र अरबाज सज्ज असेल. खराब अशी गोलंदाजी पंच दंडित करताना दिसत आहेत. वाईट चेंडूचा पुकार पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या होते 10. अदनान विरुद्ध अरबाज लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र अतिशय शानदार चेंडू होता. बालंवाल बचावताना दिसला. बचावला गेला. यावेळेस मात्र अरबाज. अदनानचा पुढील चेंडू अरबाज सज्ज असेल. सुरेख फटका. चेंडू पाठवलाय थेट सीमारेषा पार षटकार. अरबाज ऑन फायर रेटिंग पाहायला मिळतंय. सुरेख अशी फटकेबाजी अरबाजच्या बॅट मधून. धावसंख्या होते 16. षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. अरबाज होडेकर सज्ज असेल. यावेळेस मात्र सुरेख फटका. झेलची संधी. झेल मात्र सुटला. खेळ मात्र बिघडला आणि पंचांचा इशारा येतोय सीमारेषा पार चौकार. मालवणात देखील म्हण असेल बैल गेला तो गेला आणि 9 हाताचा कासरा घेऊन गेला. खराब असा खेळ केरला संघाच्या माध्यमातून. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 20 धावा. षटक पहिलं समाप्त होतोय. धावांचा पाऊस पडताना दिसतोय तो हॉल मिरगुडा संघ. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमावल्या जात आहेत. थोडीशी टीम मीटिंग घेताना दिसतोय तो यावेळेस मात्र केरला संघ. पाहूया षटक दुसरं हाताळण्यास कोणता गोलंदाज दाखल केला जाईल. अदनानने मात्र थोडीशी निराशा केली. स्वतः संघाचा संघनायक असेल मायबाब असेल ज्याच्या माध्यमातून चुका घडताना दिसल्या. तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या.
दानिश ऑलकरला संघाचा हा गोलंदाज षटक दुसरं हाताळण्यास सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील ही पहिलं षटक असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तो म्हणजे फैजान उर्फ बिट्टू असेल, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकदवर फटके, तो सातत्याने खेळत देखील असतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असून देखील अंडरआर्म ओपन क्रिकेट अतिशय शानदार खेळ सातत्याने फैजान करताना दिसतो. यावेळेस मात्र पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट प्लस अतिरिक्त स्वरूपात 1 धाव अशा 2 धावीचा आपण नवसंख्या पाहतोय, ती म्हणजेच 22 धावा. लाख मिळे तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. यावेळेस मात्र गेम प्लॅन थोडासा चेंज करताना दिसला तो. यावेळेस मात्र फैजान उर्फ बिट्टू पहिला धमाका करताना दिसतोय तो. अरबाजला स्ट्राईक दिली जाते, त्याच्याकडून कुठेतरी मात्र धावांचा पाऊस पडण्याचा मात्र प्रयत्न असेल. पाहूया यावेळेस मात्र गोलंदाज यशस्वी होतो का. टॉस चेंडू होता, आमंत्रण दिलं मोठ्या फटक्याचं आणि यावेळेस मात्र बिघडला अरबाजचा खेळ आणि यावेळेस मात्र पहिला धक्का बसतोय ऑल मिरकोला संघाला. दानिश यावेळेस मात्र एक मोठं यश मिळवतोय साकिबच्या माध्यमातून. निश्चितपणे अतिशय मोठी कामगिरी आपण पाहिली. अतिशय सुरेख असा झेल साकिबच्या माध्यमातून टिपला गेला. इब्राहिम उर्फ इब्बू आपण पाहतोय. गोल पुढची करते मिस. यावेळेस मात्र इब्राहिम सज्ज असेल. सुरेख फटका, झेलची संधी आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय. दानिशच्या माध्यमातून अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी, गती परिवर्तन, टायमिंग थोडंसं चुकवलं जातंय आणि सफलता मात्र आपल्या संघासाठी तो प्राप्त करतोय. धक्का क्रमांक 2 असेल ऑल मिरकवडा संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय, नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 25 चा खेळाडू तो म्हणजेच हंजला असेल. आरामदो कार्पेटचे फटके याच्या माध्यमातून शानदार खेळले जातात. हंजला पाहूया डाव सावरेल का. हॅट्रिकची संधी मात्र असेल दानिशसाठी. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस मात्र चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न फसला. झेलची संधी, झेल मात्र सुटला. अतिशय सोपा असा झेल सुटला गेला. दानिश देखील थोडासा निराश असेल, त्याची हॅट्रिक तर चुकली, परंतु एक मोठा मोहरा टिपण्याची संधी देखील हुकली गेली. हंजला सारखा हुकुमचा एक्का. यावेळेस मात्र बाद करण्याची संधी हुकली जाते. धावसंख्या होते 24 धाबा. दानिशचा पुढील चेंडू, हंजला सज्ज असेल, पाहूया काय घडेल. आमंत्रण दिलं मोठ्या फटक्याचं, नाकारलं गेलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, अतिशय वेगाने फेकी, विकेट किपर चूक करताना दिसला. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 26 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. खेळण्यास मात्र हंजला सज्ज असेल, ज्याने दबदबा राखलाय ऑल मिरकोला संघामध्ये. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चुकीची फेकी आपण पाहतोय. यावेळेस मात्र सलिताच्या माध्यमातून चुकीची फेकी. 3 धावा कंप्लीट करताना दिसला. यावेळेस मात्र हंजला. षटक समाप्त होते ते दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 29 धावा. 9 धावा खर्च केल्या या षटकामध्ये दानिशने आणि 2 मोहरे देखील टिपले.
29 धावा म्हणजेच 29 धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटक तिसरं हाताळण्यास अरमान सज्ज असेल. महत्वाचं षटक असेल, हाणामारीचं षटक, धावांची लयलूट करणं हे षटक हाताळण्यास अरमान सज्ज असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय तो हंझला विरुद्ध अरमान अशी लढत. धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय ती 29 29 धावा. ऑब्रेक चेंडू होता, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. विकेट किपर चूक करताना दिसला, गंमत करताना दिसला. किंमत मात्र मोजावी लागते. या एका धावीचा आपण धावसंख्या पाहतोय ती 30 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फैजान उर्फ बेट्टू बिग हिटर असेल ऑलमिलकर संघाचा. यावेळेस मात्र अतिशय फसवा चेंडू चकमा दिला गेला. विकेटचा पतन, तिसरा धक्का बसतोय ऑल मिल्कोडा संघाला. मागच्या सामन्यात देखील अतिशय शानदार षटक हाताळलं अरमानने. फक्त एकच धावा खर्च केली आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. साखर शूटर संघासोबत ती लढत झाली होती. हा नंबरचं षटक अतिशय सुरेख हाताळलं अरमानने आणि धावसंख्येवरती अंकुश लावलं. फुरुस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यास मात्र फुरुस सज्ज असेल. यावेळेस मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. मुळातला चेंडू फेकला आणि यावेळेस मात्र बीट झाला. यावेळेस मात्र फुरुस बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते आणि या एका धावेसह धावसंख्या होते 31 31 धावा. 31 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हंझला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे असं आपण हंझला पाहतोय. अरमान पाहूया रोकेल का. यस, रोखलं. माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, माझ्यामध्ये देखील बोटामध्ये जादू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मात्र अरमानने केला. अरमान हा मात्र ऑलकरला संघाचा छोटा पॅक मोठा धमाका असेल आणि तो धमाका देखील करताना दिसतोय या हाणामारीच्या षटकामध्ये. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्याने हाताळली. मागच्या सामन्यात देखील एक धाव त्याने खर्च केली आणि संघाला विजयाच्या दिशेने रस्ता खुला करून दिला होता. तोच अरमान आपण पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. खेळण्यास पाहूया कोणता फलंदाज दाखल केला जातोय. सन्नान. SPL म्हणजे सोमेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा सन्नानने गाजवली देखील होती. तो सन्नान आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. यावेळेस मात्र मिरकवडा संघाला अखेरचा चेंडू असेल अरमान याचा. खराब असा चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल येतोय वाईट चेंडू आणि त्यानंतर पण धावसंख्येत भर. धावसंख्या पाहतोय 33 धावा. 33 33 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. सन्नान सज्ज. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका खायचा प्रयत्न थोडासा फसला. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. षटक समाप्त होते या ठिकाणी 3 आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय 34 धावा. 5 धावा खर्च केल्या अरमानने या षटकामध्ये. महत्वपूर्ण षटक त्याने हाताळलं. हा नंबरचं षटक आणि या षटकामध्ये चांगली कामगिरी. आपण छोटा पॅक मोठा धमाका आपण पाहिला अरमानच्या माध्यमातून. 35 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल मिल्कोडा संघाला, माफ करा, यावेळेस मात्र कर्ला संघाला 35 धावांची आवश्यकता असेल.
दिनांक 17 फेब्रुवारी पासून देखील आपण पाहू क्रिकेटचा थरार. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा नाईट अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धा म्हणजेच जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व 4 सीझन 4 आपण पाहू. 17 तारखेपासून आपल्या भेटीला येतोय. आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. लवकर काय 7 मॅच आहेत फक्त. ग्रुप पाडणार ना डायरेक्ट 7 ला चालू झालं की म्हणजे 11 वाजतील जमते. 11 11:30 वाजता फिनिश होईल. देतात कमी ठेवायचा आवाज. 32 याचे घेतलेले आहेत. एक ग्रामपंचायतीने ओपनचे 8 त्यांची लीग आहे. आपला चालू असतो माईक. बाकीचे बंद करतात. आपला माईक चालू असतो. नाही लॉट सुद्धा पडेल. सलामीची जोडी आपण पाहतोय. नासिद आणि सलीद आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल तो सलीद तर नॉनस्ट्राईकला आपण पाहतोय तो नासिद. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल तो हसन मिया मजगावकर. पहिला चेंडू सुरेख फटका असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने धमाका होतोय अतिशय वेगाने. दुसरी धाव देखील सलीद कंप्लीट करताना दिसला. या 2 धावेने धावांचा श्रीगणेशा करतोय. यावेळेस मात्र ऑलकरला संघ 35 धावांची आवश्यकता असेल. सुरेख फटका. यावेळेस मात्र चेंडू पाठवलाय थेट सीमारेषा पार. चौकार षटकार. सुरेख असा यावेळेस मात्र फटका आपण पाहिला. सलीदच्या बॅट मधून थोडासा वेळ दिला. टायमिंग सेट केलं आणि चेंडू पाठवला थेट सीमा पार. षटकार. यावेळेस मात्र चाबूक शॉटचा प्रयोग होता. आडव्या बॅटचा फटका खेळायचा इरादा नष्ट केला जातोय हसनच्या माध्यमातून. हसन मध्ये देखील एक क्षमता आहे. हसन मिया मजगावकर गती परिवर्तनचे चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले जातात. चेंज ऑफ पेस चेंडू सातत्याने तो हाताळत देखील असतो आणि यावेळेस मात्र बोटांची जादू देखील तो दाखवताना दिसतोय. पुढील चेंडू हसन मियाचा. यावेळेस मात्र सुरेख फटका फ्लॅट फटका असेल. उंची कमी आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय आणि यावेळेस मात्र पहिला धक्का बसतोय ऑलकरला संघाला. धावसंख्या झाली आहे गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 8 धावा. एक गडी बाद 8 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अदनान नाखवा आपण पाहतोय. एक बाहुबली असा खेळाडू म्हणून ओळखला जातो संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये. ओव्हरआर्म क्रिकेट असून दे, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असून दे किंवा अंडरआर्म ओपन क्रिकेट असून दे, अतिशय शानदार खेळ करत सातत्य राखत देखील असतो तो अदनान नाखवा आपण पाहतोय. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे असा हा खेळाडू असेल. समोर आपण गोलंदाज देखील पाहतोय तो हसन मिया मजगावकर. एक फसवा गोलंदाज, चातुर्य त्याच्याकडे भरपूर असेल. हसन मियाचा पुढील चेंडू अदनान सज्ज असेल. सुरेख फटका. यावेळेस मात्र निश्चितपणे चांगला फटका होता. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी खराब असेल. 2 धावा कंप्लीट करताना दिसला यावेळेस मात्र अदनान. या 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय 10. 35 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या होते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 25 म्हणजेच 25 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑलकरला संघाला. बरेचसे परिश्रम कष्ट घ्यावे लागतील यावेळेस मात्र हा सामना जिंकण्यासाठी ऑलकरला संघाला. अरबाज
यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती असेल. नाशिद आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात धाव असेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र पंचांचा कॉल पुन्हा एकदा येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात धाव असेल. धावसंख्या होते 12. सुरेख फटका. यावेळेस मात्र झेलची संधी आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल टिपला जातोय. हसन मिया मजगावकर संघाच्या यावेळेस मात्र याच्या माध्यमातून मिरकळ संघ यावेळेस मात्र निश्चितपणे चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. समीद जर्सी क्रमांक 17चा हा फलंदाज आपण पाहतोय. एक मोठी जबाबदारी असेल अदनान नाखवा तसेच समीद यांच्यावरती. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य. हे लक्ष घेऊन मैदानावरती उतरलाय तो ऑलकरला संघ. चांगली सुरुवात करून दिली सलीदने. सुंदरसा षटकार देखील ठोकला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय तो ऑल मिरकोळा संघ. एक मोठी सफलता प्राप्त केली आहे यावेळेस मात्र अरबाजने धक्का दिला यावेळेस मात्र करला संघाला. सलीद बाद झाल्यानंतर मात्र मोठी जबाबदारी अदनान आणि समीद वरती येऊन पोहोचते. पाहूया पूर्ण केली जाते का. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात धाव असेल. अरबाजचा पुढील चेंडू. समीद सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग. वाईट +1 पंचांचा इशारा आणि त्यानंतर या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 15 धावा. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अरबाज वरती मात्र मोठी जबाबदारी असेल. अरबाज विरुद्ध आपण अदनान नाखवा अशी लढत. बाहुबली विरुद्ध बाहुबली अशी लढत आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो अदनान नाखवा. या 2 धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. 17 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अदनान विरुद्ध अरबाज अशी लढत मैदानावरती आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना असेल. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. बराच वेळ चेंडू हवेत स्थिरावतोय आणि झेल मात्र सुटला जातोय. अतिशय शानदार फटका अदनानच्या बॅट मधून. या 3 धावेसह धावसंख्या होते 20 धावा. 15 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र करला संघाला 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 20 धावा. म्हणजेच 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 15 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. समीद यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 17चा हा फलंदाज समीद आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला असेल. यावेळेस मात्र अदनान नाखवा खराब गोलंदाजी असेल. यावेळेस मात्र गोलंदाज अरबाजच्या माध्यमातून घातक आणि खराब अशी गोलंदाजी. यावेळेस मात्र इरादे स्पष्ट होते. बिग हिटचा फटका खेळायचा आहे. नष्ट होत आहेत. 1 धावेचा प्रयत्न सफल प्रयत्न असेल 1 धावेचा आणि धावसंख्या होते 22 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या होती ती 22 धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. खेळण्यास मात्र अदनान नाखवा सज्ज. यावेळेस मात्र सुरेख फटका मिड ऑनच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बुद्धिमान खेळ आपण पाहतोय अदनानच्या माध्यमातून. तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं दुपाटनं म्हणावं लागेल. अतिशय निराशाजनक असा आपण खेळ पाहिला. यावेळेस मात्र ऑल मिरकोड संघाच्या माध्यमातून मोठमोठ्या चुका आपण पाहिल्या. षटक समाप्त होते दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय 25 धावा. 25 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अरबाजने या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या. महागडे षटक असेल मिरकोड संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. सामना जिंकण्यासाठी मात्र 10 धावांची आवश्यकता असेल.
आपण पाहताय किंग कोब्रा भुवारी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित भव्य अशी नाईट ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असेल. अतिशय शानदार नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, शेवटचा दिवस असेल. चांगलं सहकार्य सर्व संघांनी केलं. प्रेक्षक वर्गांची देखील अतिशय शानदार साथ आपल्याला लाभली. निश्चितपणे कमी वेळात ही स्पर्धा देखील एक मोठ्या पातळीवर जाईल यात काही शंका नसेल. अर्सलान यावेळेस मात्र गुलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 5 चेंडू 10 धाबांची आवश्यकता. बुद्धिमान खेळ केला जातोय अदनानच्या माध्यमातून. पंचांचा इशारा. नो प्लस 1 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 27 धावा पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. नो प्लस 1 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 27 धावा. 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 5 चेंडू आणि 8 धावेची मात्र गरज असेल. अर्सलानचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र अदनान सज्ज असेल. डोकेबाज खेळ, बुद्धिमान खेळ आपण पाहतोय अदनानच्या माध्यमातून. त्याला देखील माहित असेल आपल्याला बिग हिटचा फटका खेळायची गरज नसेल. अराउंड कार्पेटचे फटके देखील खेळून आपण सामना जिंकू शकतो. हा असेल कॉन्फिडन्स अदनान याचा. या 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय 29 धावा. 6 धावेची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक राहत आहेत ते म्हणजेच 4 चेंडू. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 धावांची आवश्यकता असेल. 6 धावा कराव्या लागतील यावेळेस मात्र ऑल करला संघाला. थोडस क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. स्क्विलेकच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक घेतला जातो तो सन्नान. तर यावेळेस मात्र फैजान उर्फ बिट्टू याला यावेळेस मात्र मिड ऑनच्या दिशेने तैनात केलं जातंय. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाज अर्सलान सज्ज, अदनान देखील सज्ज. सुरेख असा फटका, चुकीचा फटका असेल. चुकीचा शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. निर्णय घेण्यात थोडासा मात्र असफल ठरला यावेळेस मात्र अदनान. आणि यावेळेस मात्र एक चांगली सफलता प्राप्त करतो यावेळेस मात्र ऑल मिरकोडा संघ. अदनान बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉलचा ना 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 6 धावांची आवश्यकता असेल. बॉलर कोण? साकीब. आपण फलंदाज पाहतोय नवीन बॅटर असेल तो साकीब. याच्यामध्ये देखील क्षमता आहे. असा हा क्षमतावान फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो म्हणजेच साकीब. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 6 धावांची आवश्यकता असेल. अर्सलान विरुद्ध यावेळेस आपण लढत पाहतोय ती म्हणजे साकीब असेल. साकीब विरुद्ध अर्सलान. 3 चेंडू 6 धावा. सुलट फटका असेल. पॉइंटच्या दिशेने टोलावला जातोय. हसन मिया चांगलं क्षेत्ररक्षण असेल. 2 धावा कंप्लीट करताना दिसता यावेळेस मात्र साकीब. या 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय 31 धावा. 4 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असेल. धावांचा पाठलाग करणे कंपल्सरी असेल. क्वार्टर फायनलचा थरार आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची आपण ही लढत पाहतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावांची आवश्यकता असेल. साकीब विरुद्ध अर्सलान अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. अर्सलानचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र आमंत्रण दिलं. चेंडू पाठवला थेट सीमा पार. षटकार. संघ यावेळेस मात्र दिमाखात यावेळेस मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. यावेळेस मात्र शानदार खेळ मिरकोडा संघाने देखील खेळला. त्यांचा देखील या ठिकाणी मात्र आभारी असो आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. धन्यवाद.
अकॅडमीतला कोकणी कर की आता. हो आता करतोय मध्येच आहे जरा त्याला चालूच आहे ना त्याचं